समजा तुमच्या कुटुंबाने निर्णय घेतला, घेऊ नाही पण घेतला, कदाचित आपल्याला 4 चाकी गाडी आणायची आहे, 4 व्हीलर गाडी घेतला निर्णय आणि तुमची तारीख ठरली, ह्या दिवशी शोरूम मध्ये जायचं आणि शोरूम मधनं नवी गाडी आणायची. तुमच्या कुटुंबाला आनंद होतो नाही? आनंद होईल का नाही? अहो आनंद होईल का नाही? मग सांगा की होईल, मी गेलो सांगायचा का? आनंद होईल, बरोबर आहे. आता तुम्ही शोरूम मध्ये गेला, शोरूम मध्ये गेला तर शोरूम तुम्हाला नुसती गाडी देतं का ड्रायव्हर सहित गाडी देतं? गाडी देतं आणि ड्रायव्हर आपला त्याच्यात बसतो, बरोबर आहे? बरोबर आहे. घरी गाडी घेऊन आला तुम्ही, घरी गाडी घेऊन आल्या सगळेजण काळजी घेत असतात गाडीची, व्यवस्थित पुसत्यात, रोज धुक्यात, त्याला डाग पडू नये, त्याला कोणी रेग पडू नये. गाडीची काळजी घेता का नाही? सगळ्याला पेड वाटतं का नाही? गाडी आणलेलं पेड वाटतं का नाही? पेड वाटतं का नाही? चांगलं जाका बरं का, मागाचा खेळ आहे तो. आम्ही जाणार निघून, हा प्लास्टिकचा कागद टाकावं त्याच्यावर, नाही ना काळजी. हा ऐका, पेढे वाटतात ना गाडी आणल्यानंतर? पेढे वाटता, ती गाडी हळूहळू तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये चालायला लागते. फिरवता तुम्ही गाडी, 4 वर्ष होतात, 5 वर्ष होतात. जेवढी गाडी आल्यानंतर जो आनंद होता तेवढा गाडीचा आनंद परत राहतो 5 वर्षांनी? अजिबात राहत नाही. अजून गाडी फिरती, तुम्ही त्याला खर्च करत राहता, अजून गाडी फिरती, त्याला खर्च राहता. 15 वर्ष गाडीला होतात आणि जाईल तिथं गाडी घोटाळा द्यायला सुरुवात करते. तुम्हाला त्याचा खर्च परवडत नाही, तुम्हाला तिचा राग येतो भयंकर. काय गाडी जाय तिथं आबरू घालावती, जाय तिथं बंद पडती, त्यापेक्षा इकलेली बरी. एक लयच मोठा घोटाळा होतो, तुम्ही तिला दारात आणून लावता, बरोबर आहे? दारात आणून लावता, सगळी पाहुणी रावळी येते, ती तुमच्या घराकडे बघते, ती चांगल्या नजरेने तुमच्याकडे बघतात, चांगल्या नजरेने, पण गाडीकडे तुच्छ नजरेने बघतात. का? गाडीची घराची आबरू घालावती, जुनी झाली, गंजली. पाहुणा काय सल्ला देतो? पाहुण सगळं घरदार चांगले, कशाला ठेवली दारात? आबरू जाते तुमची, एकूण टाका. बरं ती जुनी गाडी कोण घेईल? घेईल का कोण? चालवणारा घेईल का? कशात जाती? काटा 10 रुपये किलो, बरोबर आहे? बरं तुम्ही भंगारात गाडी दिली, तुमचा ड्रायव्हर उतरून घेता का ड्रायव्हर सहित भंगारात देता? अहो सांगा राव, ड्रायव्हर उतरून घेता ना, तसं ही घरात येताना, आईच्या गर्भात असताना आनंद होतो. आमच्या घरी गाडी येणार आहे नवी, आमच्या घरी गाडी येणार आहे नवी. गाडी येते म्हणजे आपण ज्याला मला येतो, सगळ्यांना पेड वाटतं, पण घ्या पेड उतरून फाटाकडं दारूचं बॉक्स, काय पण या आमच्या गाडी नवीन आली. आमच्या गाडी अजून जुनी झाली, पहिल्या दिवशी जो आनंद होता परत तो आनंद राहिला का? अजून गाडी जुनी झाली, काही महत्व नाही. अजून जुनी झाली, तिचं टायर झिजलं, तिचं हेडलाईट गेल्या, चॅशी बेंड झाली, दातच निघून गेलं, ती गाडी कोपऱ्यात येता बघायला. पाहुणा आल्याला काय करतो? नवीनची चौकशी करतो, हेव कसाय तेव कसाय, आणि त्या गाडीकडे बघून होतो अजून हायच होय. मग त्या टायमिंगला आपली लय बेकार अवस्था झालेली असती. त्या टायमिंगला गाडी भंगारात निघून जाती आणि त्यावेळेस ह्यातला जीव दुसऱ्या देहाचा आधार घेतो. लक्षात असू द्या. तसं मला सांगायचंय, काही दिवसासाठी आपण या ठिकाणी आलोय, 1 दिवस जायचंय. लक्षात असू द्या, जास्त दिवस पाहुण्याला राहता येत नाही. तुमच्या घरी किती जीवाचा पाहुणा होऊ द्या, किती तुमचा एकुलता एक पुरीचा दावरा येऊ द्या, पहिल्या दिवशी आनंद होईल. काय पाहिजे तुम्ही सांगायचं, पाहुण्यानं जावायला सांगायचं, तुम्ही लगेच ती खसकावायचं. काही करू शकता तुम्ही पाहुण्यासाठी, पण जावाय 8 दिवस राहिल्यावर ना रेग्युलर जेवण सगळ्याच्या पंक्तीला येईल. ती पाहुणा जायचं नाव घ्याय नाही.
पाहुणा जायचं नावच घ्याय नाही. अरे जाय नाही पाहुणा, इथंच पाय रावले घ्यानी. अशी वाट बघतो आपण कसं जाय नाही हो, इथंच पाय रावल्यात. जावाय जाईना. सासरा बाहेर आला एक दिवस, सासरा बाहेर आला आणि त्याच्या बायकोला सांगितलं, म्हणजे जावायच्या सासूला सांगितलं, एक काम कर, जाय नाही ना, जाय नाही ना, संध्याकाळी बाजरीच्या भाकरी जाळून टाक, जाळून करपव सगळ्या, आणि बेसन सुद्धा बाजरीच कर, त्याच्यात मीठ पण टाकू नको, तिखट पण टाकू नको. आणि जेवाय वाढ दोघाला संगत संगत जेवाय वाढलं. जाळ्या भाकरी त्याने 5 भाकरी खाल्ल्या तरी हालायचं नाव काढा. हे तर गेला पाहिजे. मग तो म्हणला 5 भाकरी खाल्ल्या हो, परत म्हणला बायकोला स्वतःच्या, लाज वाटते का तुला? बाजरीचं बेसन कुठं असतं? जाळ्यात भाकरी. कोपऱ्यातली काठी घेतली, जी आतल्या खोलीतली लाईट घालवली आणि जी जावायची मारायला सुरुवात केली. जावाय म्हणा, मामा मी जावाय, तुम्ही एक शब्द बोलू नका, ही लय माजली. जावायची हाणला, पळूनच गेला जावाय. रातभर ते देवळात राहिला, गावातल्या पातच निघून गेला. माझी पाहुण्याला जास्त दिवस गावात थांबता येत नाही. तसं सृष्टीचा नियम आहे, सृष्टीचा नियम आहे, मागचं पाणी पुढच्या पाण्याला नेहमी दाबत, ढकलत पुढं. ने माहिती का, मी थोबाडीत मारून घेऊ का माझ्या तडा तडा 2-4? अहो, वाहणारं पाणी, मागचं पाणी पुढच्या पाण्याला पुढे ढकलतं ना. सांगा की राव, मी मरला. सृष्टीचा नियम आहे, मागचं पाणी पुढच्या पाण्याला नेहमी दाबतं. आणि संसाराचा नियम आहे, येणारी नवी पिढी जुन्या पिढीला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत असते. नियम आहे, नियम. ह्याच्यात तो शहाणा जो ढकलायच्या आधी बाहेर निघाला आपोआप. म्हणजे काय केलं, मेला नाही, परमार्थाला लागला, प्रपंचातनं बाहेर पाडला. पण आपण नाही नाही नाही, तिथंच लाथा खाऊ त्याच्या, पण बाहेर पडणार नाही. कुणाची इच्छा आहे बाहेर पडण्याची? आणि अभिमानाने सांगता हो तुम्ही, अभिमानाने सांगता. पाहुणा जर आला ना, पाहुण्याला सांगता, ही नदीच्या कडेची 20 एकर ना, 20 एकर मध्ये कोण नाही बरं का, कुणीच ना. आपलं मध्ये कुणी नाही, कुणी. तिच्या 20 एकर. आणि बापाच्या काळात काहीच नव्हतं. बापाच्या घरात 4 एकर होती, बापू त्याची 20 केली. ती वावर काय म्हणतं माहिती का, हसून म्हणतं, हसून वावर हसून सांगता, अरे बावळ्या, मला माझं म्हणणारी अशी मी लय घालवली. ती तू का कुठून बसलाय इथं? आज वावर सांगता रे, लय तुझ्या आधी मी घालवल्यात, कशाला माझं मला म्हणतोय? माझं मला म्हणू का, तुझा तू उद्धार करून घे. मला सांगा, प्रामाणिकपणे विचारतो प्रश्न, तुम्हाला जी जमीन काय असेल, जमीन ती तुम्हाला कोणी दिली? तुम्हाला कोण दिली? वडिलांनी दिली. वडिलांना कोणी दिली? आजोबाने. आजोबाला कोणी दिली? पंजोबाने. पंजोबाला कोण दिली? खापर पंजोबाने. बरोबर आहे. आता लांबपर्यंत जाईल हे माळ, आपल्याला इतक्या लांब जायलाच नको. खापर पंजोबाने तुम्हाला जमीन दिली, इतक्यावर थांबलो. म्हणजे खापर पंजोबाचं तुमच्यावरती उपकार आहेत हे सिद्ध झालं, हे
हे सिद्ध झालं. मागच्यांना खापर पंजोबाचं तुमच्यावरती उपकार आहेत हे सिद्ध झालं. मग हात वर करा. जी जी खापर पंजोबाचं वर्ष श्राद्ध घालतात त्याने हात वर करा. त्याचा हे मी सत्कार करणार आहे. खापऱ्या मरू द्या. खापऱ्या मरू द्या आजच तरी. मग जर आपण त्यांचं वर्ष श्राद्ध घालत नसेल आपली नातवंड आपलं घालते का? मग कशासाठी आटापिटा चाललाय तुमचा एवढा? ह्याच्यातलं तुमच्यावरती प्रेम करणार कुणीच नाही. ही तुमच्यावरती समाज कुटुंब का प्रेम करतोय माहिती का? जो आपल्याला जोपर्यंत आपण काहीतरी आणून देतोय, आपल्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, तारुण्य आहे, तोपर्यंत समाजात तुम्हाला किंमत आहे. लक्षात असू द्या. ही इंद्रिय एकदा मावळली ना तुमच्या समोरून लोक जाणार आहे. समोर तर मला नमस्कार घालणार नाही. नमस्कार सुद्धा. सूर्याला 3 अवस्था आहेत. सूर्याला 3 अवस्था आहेत. सकाळी उगवताना तो शीतल आहे, दुपारी डोक्यावर येतो तेजस्वी, आणि मावळल्यानंतर त्याला कुणीच विचारत नाही. लक्षात असू द्या. रेस चालतात का? बैलगाड्यांचे रेस चालतात का? इकडे बैलगाड्यांचे रेस चालतात. त्या बैलाच्या अंगावरती गुलाल आहे जोपर्यंत टांग्याला पळतोय तोपर्यंत. त्याला रोज कणिक पेंड आहे, खुराक आहे जोपर्यंत टांग्याला पळतोय तोपर्यंत. त्याला रोज साबणाने धुवून आंघोळे जोपर्यंत तो टांग्याला पळतोय तोपर्यंतच. एकदा टांग्याला पळायचा बंद झाला कोणीही विचारत नाही. तसं आपले बाबांनो, आपले तसं घरामध्ये तुम्ही तरुण आहे, सगळं घरदार तुमच्यावर प्रेम करतं. लहान आहे तोपर्यंत तुम्ही तरुण झाला, घराची जबाबदारी तुमच्यावर येते. बैलासारखं तुमच्याकडून काम करून घेतात. बैलासारखं तुम्ही सुद्धा बैलासारखं काम करता का? मी काम केलं तर ही जगत्याल, नाही तर काय खात्याल. या आविर्भावाची काम करून सुटता. बाबा 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 काही कळत नाही तुम्हाला, काही कळत नाही का? मी कमावलं तर जागणार आहे. काही कुणाचं आडत नाही. तुम्ही उद्या मरा, कोण तुम्हाला विसरून जात्याल. 10 दिवस रडतेली परत तुमची आठवण सुद्धा कोणी काढणार नाही. लक्षात असू द्या. नाही
कोणच नाही, लक्षात असू द्या. ह्याच्या सगळी तुमच्यावरती स्वार्थी प्रेम करणारे आहेत. तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही 200 तोळ कमवा, 200. तुमच्या कुटुंबासाठी किती सांगितलं? तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही 200 तोळ कमवा, 200. सगळ्यांनी लक्ष दिलं आहे का? आणि तुमच्यासाठी फक्त अर्ध्याच तोळ्याच्या अंगठी कमवा, अर्ध्याच. बाकीचं त्यांच्यासाठीच कमवा. आणि तुम्ही मरा तुम्ही मेल्यावर घरातली 200 तोळ तुम्ही त्यांच्यासाठी कमवल्याच का नाही? त्या 200 तोळ्याला कुणी मागणार नाही, पण अर्धा तोळा संघ जाऊ नये ह्याची पक्की काळजी घेणार सगळी. नाही आपलं कुणीच नाही. लक्षात, तुमची सगळ्यांची लग्न झाल्यात का? म्हणजे बायका आहेत का तुम्हाला? आहेत ना? कशासाठी बायको केलीवर तुम्ही सांगता का मला? म्हणजे हीच माहित नाही कशासाठी केली ती. म्हणजे सुख मिळावं म्हणून बायको केली का? इतकं तर खरं आहे. सुख मिळावं म्हणून बायको केली. आपल्या सर्व शिक्षकांना जर हे काय तुम्ही घडवणार आहे ह्यांना, ही ईडीच आहे, तुम्ही तरी सांगा. सुख मिळावं म्हणून बायको केली, इतकं तर खरं आहे. खरं 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 काय बा? आता तुम्ही काय ह्यांनाच घेतो माझ्याजवळ. बरं, सुख मिळावं म्हणून बायको केली. दिलंय का तुम्हाला सुख? एखाद्याच्या बायकोन दिलंय का? दिलंय का? मी चॅलेंज करतो शिक्षकासहित सगळ्यांना. ह्या घेतल्या गावातल्या नाही ते कॅमेरा चाललाय महाराष्ट्राचे शिक्षक त्याला लगेच काळा मोर्चा बाळासाहेबांच्या. ती माझीच म्हणून बाकीच्या देणं घेणं नाही, आपलीच धरायची. ऐका, सगळ्यांना चॅलेंज देतो. ज्यांनी लग्न केलंय आणि ज्याला संसारात 100% चांगली बायको मिळाली. किती म्हणली? 100%. 99 म्हणत नाही. ज्याला 100% चांगली बायको मिळालेली त्याने हात वर करा, त्याचा मी इथं सत्कार करतो लगेच. अर्धा मिनिट पण लागून देत नाही. तर मिळली म्हणून सांगा. एक पण नाही. खोटा तरी हात वर करा. मर चाल की घरी जाऊन तर काय माती का चाल का? एकाला सुद्धा नाही. पण आता हेच प्रश्न ह्यांना विचारतो. ह्यांना जिला 100% नवरा चांगला मिळालाय, 100% जिला चांगला नवरा मिळालाय तिने हात वर करा, तिचा हित सत्कार घेतो. कॉन्फिडन्स नाही वर करतात, परत खाली परत जातात, नाही परत घेतात वर खाली. कॉन्फिडन्सली बोला, कॉन्फिडन्सली म्हणजे आत्मविश्वासाने सांगा. एकीचा वर हात नाही. 2-4 झालं पण लक्षात आलं, परत खाली घेतलं त्यांनी. आणि मी ही प्रश्न फक्त एक जाग्यावर उदाहरण म्हणून, नाही तर घरी गेले हानी कर नका. का ग पस्ती आलती काय? हात वर केला नाही. तसलं भांडण लावाय आलेलो नाही. मला त्याचं काय देणं घेणं नाही. आता जी बायको आपल्या नवऱ्याला त्याच्या पाठीमाग त्याला इकरी शब्दात बोलली नाही, तिने हात वर करा. ह्यो बाबा असाच आहे, ह्यो बाबा तसाच आहे. आईचंच ऐकतो, बहिणीचंच ऐकतो. मी सांगाय गेले की ह्याच्या कानाची भोक बंद होते. माझ्याकडे काय बघता? कमलेश्वरच्यात काय बघा? तुमच्या गावात नाही कुणी कोणाचं. तरी ह्याच्यात आपण खोटी प्रेम करणाऱ्या लोकांच्यासाठी आपलं अख्खं आयुष्य वाहून घेतो. लक्षात असू द्या. पण तुमचं मरून द्या, तुमची बायको तुमच्यावर प्रेम करत नाही तेव्हा ठीक आहे. माझं सांगू का? हा माझं तेवढं सांगा. माझं सांगतो. आमचं किती फाटलंय तेवढं बघा पहिले, म्हणजे आपण मोकळं झालो. पोवाचीच बायको त्याला बुटकी मध्ये आपलं काय विषय वारपट. हा तुमचं सांगा मागते. काय गाव वाढलं, गाव लाभार मला काय गणितच कळा ना. आमच्या बरं फिरलं लगेच. मला मोठ्याने बोलायची सवय, घसा बसलाय. मी सरांना फोन करून सांगितलं, गणेश महाराजांना म्हणणार होतो की सरांना सांगा माझ्या जाग्यावर गणेश महाराज कीर्तन करायचं मोठे. शिरस तालुका आहे.
सांगणार होतो की बाबा ह्यांचं कीर्तन आज तुम्ही ऍडजस्ट करा. माझी तब्येत बरी ना, कसा बसलाय पूर्ण. ही बायकोच्या कानावर घातली, माझ्या बायकोच्या कानावर. गणेश महाराजांना फोन करून सांग म्हणलं, त्यांना जाऊन कीर्तन करा तिथं. बायको म्हटली मस्के चांगला बोलतोय, कशाला 30,000चा घोटाळा करतोय, त्याच्या कशात घालतोय का म्हणून हे चालू नाही रे. आणि गणेश महाराज मनातली मनात म्हणतो ह्याची वाचा बसायला पाहिजे होती, माझं 30,000 ऐका, ह्याच्यात कुणी नाही लक्षात असू द्या, तरी सुद्धा आपण एका बैलासारखं कष्ट करतो का, मला संसार करून दाखवायचा. पण लक्षात असू द्या, संसारातलं प्रेम असं आहे, संसारात तुमचं आयुष्य वाढलं, वय वाढलं, तुमची आपोआप किंमत कमी होती संसारामध्ये. आणि परमार्थामध्ये त्या उलट आहे, तुमचं वय वाढलं, तुमची आपोआप किंमत वाढत जाते. लक्षात असू द्या. पण संसारामध्ये माणूस इतकं बैलासारखं कष्ट करतो. तुम्हाला मधमाशी माहिती, सर्वांना मधमाशी माहिती का? मला एक दावा आणून द्या, फाशी घेतो कुठेतरी. बोला ना, तेच डोकं राव काही आहे ना, मग सांगा की आहे म्हणून. का फाशी घेतल्यावर म्हातारा हो आम्ही म्हणणार होतो, पण तेवढ्यात तुम्ही फाशी घेतली. ऐका, मधमाशीचं जलांबल्यापासून मृत्यूपर्यंत एकच काम काय, प्रत्येक फुलावरती बसायचं, फुलातला मध गोळा करायचा, एकाने ठिकाणी नेऊन तो साठवायचा. ते स्वतःच्या जीवाला पण खात नाही आणि दुसऱ्याला हात लावून देत नाही कधीच. बघा तुम्ही, स्वतः पण खात नाही, नुसतं साठवते का, तिला वाटत असतं आत्ता साठवायचं आणि वय झालं की निवांत बसून खायचं. तिने ठरवलेला असतो. तसं संसारामध्ये काय माणसं आहेत, इतकं काबाड कष्ट करतात, ते विसरून जातो एक दिवस मला मरायचंय. आयुष्यात तो 1 रुपया सुद्धा मोडत नाही, कधी 1 रुपया सुद्धा. आणि घरात त्याला सुखाने खाऊन देत नाही आणि जगून देत नाही, नुसतं साठव का, आता कमवून घ्यायचं, म्हातारपणी ती आपण खर्चत बसायचं निवांत. हेच स्वप्न होतं सगळ्यांचं, हेच असतं स्वप्न, हेच स्वप्न असतं. आता मला सांगा, ज्यांचं वय झालंय, ज्यांना सुना आल्या, त्यांनी आयुष्यभर कष्ट करून ठेवलंय, साठवून गावाळ. तुमच्या मनात इच्छा झाली, मी कमवलंय, आता गावचा सप्ताह आहे, तिथं मला 10,000 रुपये वर्गणी द्यायची, तुम्ही देऊ शकता का? देऊ शकत आहे का? त्या धनावरती तुमच्या पोराची सत्ता आहे. तुमचं आयुष्य आता पारतंत्र्यामध्ये गेलंय, तुमच्या सुनेच्या, तुमच्या मुलाच्या हातामध्ये तुमचं आयुष्य गेलंय. तुम्ही त्या स्वतः कमावलेल्या रुपयामधला 1 रुपया त्याच्या परमिशन शिवाय खर्चू शकत नाही. म्हणून माणसाने त्या मधमाशीसारखा संचय नाही केला पाहिजे. सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार छंदो, माशिया मोहळ रे रचिएला रे कंदो. मधमाशीसारखं तुमचं फुकाट व्यर्थ आयुष्य जाऊन देऊ नका. जागे व्हा. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, मला माहिती संसारात केलेलं आयुष्य हे सगळं वाया जात असतं. लक्षात असू द्या, संसार आसार आहे, सार तो परमार्थ, सार तो भगवंत आहे. मग त्याच्या प्राप्तीसाठी मी संसारावर प्रेम कमी केलं आणि भगवंताच्या चरणी माझं मन लावलं, भगवंत मिळवण्याचा मी प्रयत्न केला. का माझा शेवटचा दिवस गोड व्हावा बघायचं पहिलं.
प्रगती होणार नाही, आपला उद्धार होणार नाही. म्हणून अख्खा आयुष्य मी परमार्थात वेचलं का, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की शेवटचा दिवस गोड होण्यासाठी अख्खा आयुष्य परमार्थात खर्च करायची काय गरज आहे. आज्या मेल्यासारखं शेवटच्या दिवशी मारताना आपण त्याचं नाव घेऊ मोकळा होतोच ना. एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे? अजिबात नाही. का माहिती का, शेवटच्या क्षणी तेच विषय उफाळून येतात. ते आयुष्यभर आपण भोगलेले आहेत तेच विषय शेवटच्या दिवशी उफाळून येतात. तुम्ही जर आयुष्यभर संसाराचं चिंतन केलं असत तर शेवटच्या दिवशी भगवंताचं नाव तुमच्या मुखात येऊ शकत नाही. म्हणून आयुष्यभर त्याचं नाव घेतलं पाहिजे. पेपर किती तासाचा असतो गुरुजी? 3 तासाचा पेपर असतो ना, 3 तासाचा. मी तुम्हाला प्रश्न करतो, 3 तासाचा पेपर लिहायचा आहे, मग वर्षभर अभ्यास करायची काय गरज आहे? आदल्या दिवशी 6 तास अभ्यास करू आणि 3 तासाचा पेपर लिहू ना. एवढं सोपं आहे? खबरदार की एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही आयुष्यभर अभ्यास केल्यानंतर शेवटच्या क्षणी तर सगळा अभ्यास आठवतो. तसं आहे शेवटच्या दिवशी तुम्हाला भगवंताचं नाव मुखात येण्यासाठी अख्खं आयुष्य तुम्हाला परमार्थात गेलं पाहिजे. चला ठीक आहे, लक्षात आलं लोक म्हणली किंवा तुम्ही कशासाठी काय केलं. शेवटचा दिवस गोड होण्यासाठी तुम्ही अख्खं आयुष्य परमार्थात खर्च केलं, मान्य आहे. आता तुमची काय अवस्था आहे? आता काय अवस्था आहे तुमची? ते म्हणले आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. माणूस विश्रांती कधी घेतो? विश्रांती कधी घेतो? निश्चिंत झाल्यावर विश्रांती घेतो. आणि निश्चिंत कधी होतो? तृष्णा भागल्यावर, तहान भागल्यावर, व्याप मागचं मिटल्यानंतर तुम्ही निश्चिंत होता आणि मगच विश्रांती घेता. तसं आपलं आता उदाहरण कसं आहे का, आपलं 50 एकर जमीन आहे. 50 एकर जमीन आहे. 50 लाखाची गाडी फिरायला. 50 एकर जमीन आहे, 50 लाखाची गाडी फिरायला आहे. 50 लाखाचा बंगला पण आहे. तर रातच्या 2 लाख ताचकीची जागा होतो गडी. त्याला झोपीच्या गोळ्या येत्या. 2 वाजता जागा उठून होतो गडी. सगळं आहे ना व्यवस्थित? सगळं व्यवस्थित आहे ना? तरी का जागा होतो? त्याला माहिती माझा 50 लाख रुपये बँकेत शिल्लक आहे. तर 50 लाखाचं घर आहे, 50 लाखाची गाडी. पण कदाचित शेजारच्याचा एकर काय निघाला आणि तेव्हा थोडं पैसे कमी पडलं तर म्हणून पडायचे. म्हणून आपल्याला आपली तृष्णा थांबलेली नाही. पण लक्षात असू द्या, दुसऱ्या बाजूला असं चित्र आहे, डांबरीचं काम चाललंय. डांबरीचं काम, त्याच्या कडेला खडी फोडणारे नवरा बायको दोघं, त्यांना 2 मुलं आहेत. ती पण तिथं खेळत बसले. ती दिवसभर खडी फोडतात. ती दिवसभर त्यांचं प्लॅस्टिकचं झोपडे, प्लॅस्टिकच्या कागदाचं, त्याला काट्या उभ्या केल्या. मिडी नाही म्हणत असल्या झाड, काट्या त्याला उभ्या केल्यात. दिवसभर दगडी फडते. ती दिवस मावळला की स्वयंपाक करायचा. मग किचन वाटाय का गॅस? काय गॅस आहे त्यांच्याकडे. तिथल्या 3 दगडाची चूल, तिथलंच वाळलेलं सरपण रस्त्याच्या कडेच लावलं चुलीला. 4-5 भाकरी भाजल्या. त्या चुलीत 4 वांगी भाजली. एक जण 2-2 भाकऱ्या खाते. 2-2 तांबी पाणी पिऊन झोपली. रात्री 9ला. सकाळी 9 वाजल्या तरी त्याला जाग येत नाही. याच काय कारण आहे माहिती का? त्यांना माहिती देवा, अरे तू आजच्या माझ्या भाकरीची व्यवस्था केली ना, तशी उद्याच्या भाकरीची सुद्धा तूच व्यवस्था करणार. त्याला गॅरंटी, आपल्याला गॅरंटी नाही. सर्व
बाकीच्या जीवांनी तशी चिंता केली तरी चालेल, माणसाने तर नाही केली पाहिजे. त्याच्यासाठी बुद्धी दिली, आता तरी सावध झालं पाहिजे. आपल्या ह्याच्यात उदार होत नाही. मला सांगा सगळ्या प्राण्यांच्या मध्ये घोड्याचं पोट म्हटलंय का आपलं पोट म्हटलंय? घोड्याचं पोट मोठे, गाईचं पोट मोठे का आपलं पोट मोठे? गाईचं पोट मोठे. म्हशीचं पोट मोठे का आपलं पोट मोठे? म्हशीचं पोट. सगळ्या प्राण्यात आपलं पोट बारकय, पण आपण इतकं वाटुळ की उडूशा पोटाचा इतका बोबाटा केलाय. पोट केवढा तयाचा बोबाट, किती माणूस ठोठा बोंबालतोय. बाकीचा प्राणी अजिबात बोंबालला नाही, अजिबात नाही. मला सांगा दुष्काळ पडलाय, तुमच्या दारात म्हस बांधली, तिला खाया टाकलं तुम्ही, दुपारी खाया टाकला आणून, आता तिच्या समोर खाया काय दिसना, तिला टाकलंय, तिचं पोट भरलंय. संध्याकाळी तिथं दारात परत वैरण शिल्लक राहिलेली नाही. खायचंय कुणाला संध्याकाळी? म्हशीला. टेन्शन कुणाला पाहिजे? म्हशीला. टेन्शन कोण घेतो? मालक. आहे का ह्याच्यापेक्षा निर्बुद्ध माणूस कोण आहे का? म्हणजे आपण निर्बुद्ध आहे. बस म्हणते आता भागले ना, त्यांनी जन्माला घातलं की बघाल ना. पशितो जगाशी काळजी आहे ना. तुम्ही निमित्त काळजी करणार, माझ्याशिवाय काही चालू शकत नाही. येडाय तुम्ही. सकळ जीवांचा करीत तो सांभाळ. अरे तुझं बघ, तुला कसा विसरत घेऊ? त्याच्यावर विश्वास ठेवू ना थोडा. त्याचं भजन कर ना. त्याचं भजन केलं पाहिजे. त्याच्याशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, लक्षात असू द्या. त्याच्याशिवाय त्याने हे विश्व निर्मिले, लक्षात असू द्या. त्यांनी सगळं केले. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती ओविले, तैशे मी जगदारिले सबाय अभ्यंतरी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, प्राण होले जगाची चाली तुझी.
सत्तेचं पान सुद्धा हलत नाही, वृक्षाचं पान हलत नाही, हे शरीर सुद्धा त्यांनी चालवतोय म्हणून चालतंय. लक्षात असू द्या. तुम्ही श्वास घेताय ना, श्वास तो त्याच्या सत्तेने घेताय. त्याने नुसतं वाऱ्याला थांब म्हणला ना, 1-2 मिनिटं गारवड्यामध्ये अजिबात जाऊ नको, 1-5 मिनिटं गारवड्यात तू बाहेर शिवबस थांब. गारावड्यात एक सुद्धा दिसणार नाही, सगळी कडेला दिसतील ना त्याच्या.